नमस्कार, सुप्रभात. आपण पाहताय एनडीटीव्ही मराठी. मी वर्षा नलवडे. या बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज राज्यासह देशभरात 78व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. या संदर्भातल्या बातम्या सविस्तर पाहणार आहोत, मात्र त्यापूर्वी पाहूयात हेडलाईन्स. देशात आता धर्मनिरपेक्ष समान नागरी कायद्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं लाल किल्ल्यावरून भाष्य. देशभरातल्या चर्चेवरही भर. बांगलादेशमधील हिंसाचाराचा तिथल्या हिंदूंना फटका बसतोय. नागपुरातील स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमादरम्यान मोहन भागवत यांच्याकडून चिंता व्यक्त. 35 लाख महिलांच्या खात्यात लाडकी बहिणीचे पैसे जमा झाल्याची अजित पवारांची माहिती. आज आणि उद्या मिळून 50 लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार. लाडकी बहिणीचे पैसे मिळण्यासाठी 27 लाख महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करण्याचं मोठं आव्हान. प्रशासनाकडे 2 दिवस शिल्लक. एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत लातूरमध्ये मराठा आंदोलकांनी जयंत पाटलांना अडवलं. मराठा समाजाबद्दलची भूमिका स्पष्ट करण्याची केली मागणी. मनोज जरांगे आणि छत्रपती संभाजीराजे यांच्यात 3.5 तासांपेक्षा जास्त वेळ चर्चा. जरांगेंना निवडणुकीसाठी मदत करण्याचं आश्वासन. कर्नाटक सरकारनं एसबीआय आणि पीएनबी बँकेसोबतचे सर्व व्यवहार तातडीनं थांबवले. दोन्ही बँकांनी फंडाचा दुरुपयोग केला जातोय आरोप. कोलकात्यातल्या रेप आणि मर्डर प्रकरणात संबंधित हॉस्पिटलमध्ये जमाव घुसल्याची माहिती. रेपच्या घटनास्थळावरून नासधूस तसेच जमावाकडून तोडफोड देखील केल्याची माहिती समोर. कोलकात्याच्या रेप आणि मर्डर प्रकरणात न्याय मागण्यासाठी हजारो महिला तरुण रस्त्यावर. पश्चिम बंगालच्या इतर शहरातही रात्रीपासून निदर्शनं. कुस्तीपटू विनेश फोगाटचं अपील खेळाच्या कोर्टानं फेटाळलं. सिल्व्हर मेडलची शक्यता मावळली. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मोठा झटका.